आणि विधान परिषदेच्या सभापतीपदी भाजपचे राम शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे। त्याची उद्या औपचारिक घोषणा सुद्धा होणार आहे। विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी राम शिंदेंनी आपला अर्ज दाखल केलाय। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेनेचे नेते उदय सामंत उपस्थित होते। विरोधकांकडून एकही अर्ज न आल्यामुळे राम शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे। विशेष म्हणजे विधानसभा अध्यक्षपदापाठोपाठ विधान परिषदेचं सभापतीपद सुद्धा महायुतीतील मोठा भाऊ असलेल्या भाजपकडेच गेलाय। महत्त्वाची बाब अशी की विधान परिषदेचं सभापतीपद आपल्याला मिळावं अशी मागणी शिवसेनेकडून केली जात होती। नीलम गोऱ्हे या पदासाठी इच्छुक होत्या, मात्र भाजपने विधान परिषदेचं पद आपल्याकडेच ठेवलं। बिनविरोध निवड झाल्यानंतर राम शिंदेंनी महाविकास आघाडीचे सुद्धा आभार मानलेत। आणि विधानसभेच्या नागपूर अधिवेशनाच्या निमित्तानं प्रथेप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने महायुतीच्या आमदारांना गुरुवारी म्हणजे 19 डिसेंबरला सकाळी 8 वाजता संघ कार्यालयामध्ये निमंत्रित केलंय। मात्र यावेळी तरी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पक्षाचे आमदार रेशीमबागेत जाणार का याची उत्सुकता असेल। भाजपचे सगळे आमदार यावेळी उपस्थित राहतील असं कळतंय। तर अजित पवार आणि त्यांच्या पक्षाचे आमदार संघाच्या बौद्धिक वर्गाला जाणार का याची चर्चा जोर धरतीये। विशेष म्हणजे गेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादीच्या आमदारांनी या संघ परिचय वर्गाकडे पाठ फिरवलेली। रेशीम बागेमध्ये उद्या संघाचा बौद्धिक आहे, तुमचे आमदार जाणार का, तुम्ही जाणार का तिथे? मी नाही जाणार, मी कधी जात पण नसतो। अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचं बौद्धिक संघ मुख्यालयात रेशीम बागेत घेतलं जाणार आहे। आता यापेक्षा अजून अधपतन या दोन पक्षांचं काय राहील? ज्या विचारधारेविरुद्ध हे सातत्यानं लढत राहिले, बाळासाहेब ठाकरे असतील, माननीय हिंदुहृदय सम्राट किंवा आम्ही असू सगळे, मुळात त्यांचं बौद्धिक हे दिल्लीमध्ये नेहमी घेतलंच जातंय सध्या। आता नागपुरात सुद्धा हे बौद्धिकाला उपस्थित राहणार असतील तर आनंद आहे। त्यांनी शेवटी स्वतःचा पक्ष जो आहे हा फक्त विलीन करण्याचाच बाकी आहे। ची बातमी उद्धव ठाकरे